आता एक मोठी बातमी समोर येते। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। अतिशय मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक अशी बातमी अमरावतीमधून समोर येते। शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामध्ये 6 बालकांना सुपर स्पेशालिटीमध्ये दाखल केले गेले। अतिशय धक्कादायक अशी बातमी। अग्नितांडवात नवजात दगावलेत। अमरावतीमधून अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला एनआयसीयूला ही आग लागली। आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। धक्कादायक अशी घटना समोर येत आहे। अमरावतीमधून मन हेलावून टाकणारी अतिशय धक्कादायक घटना आज पहाटे घडली। शिशु अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि या स्फोटानं जर ही धक्कादायक अशी दृश्य आपण पाहतोय। अग्नितांडवात नवजात दगावलेत। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागलेली आहे। या आगीमध्ये 3 बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला। एनआयसीयूला ही आग लागली। शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। त्यामुळे आता अनेक गंभीर प्रश्न या रुग्णालय प्रशासनावरती निर्माण होत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडलेत। सूरज, अतिशय धक्कादायक अशी ही घटना, एक दुःखद अशी सकाळ म्हणावी लागेल। अमरावतीमधून मन हेलावून टाकणारी ही घटना समोर येते, कारण एनआयसीयू मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यानंतर त्यामध्ये 3 नवजात बालके दगावलेली आहेत। पहिलं तर आधी हे सांगा की सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलंय का, आणि एनआयसीयू मध्ये 3 बालकांसह अन्यही काही बालक होती का, त्यांची सध्या प्रकृती काय? पहाट एकदम अतिशय दुर्दैवी अमरावतीमध्ये आज झालेली। आज जर पाहिलं तर म्हणजे मध्यरात्री 3:30 वाजता अमरावतीच्या जिल्हा व स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षामध्ये व्हेंटिलेटर कक्षामध्ये आग लागली आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर 3 बालकांचा जो आहे जागीच या ठिकाणी अतिशय होरपळून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि 6 बालकांना जर पाहिलं तर 6 बालकांना इतरत्र या ठिकाणी रेफर करण्यात आले। त्यांची सुद्धा प्रकृती नाजूक असल्याची या ठिकाणी कळते। मी सध्या ज्या ठिकाणी आग लागली त्याच परिसरामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ही व्हेंटिलेटर मशीन आपण बघू शकतो की या दृश्यावरून किती बिकट अवस्था याची झाली आहे। पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर अंदाजा येऊ शकतो आपले किती भयंकर ही आग या ठिकाणी असेल। कारण का 9 बालकं जे आहे याच नवजात शिशु कक्षामध्ये या ठिकाणी होते आणि साधारणतः शॉर्ट सर्किटचा अंदाज प्राथमिक दर्शा या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याची या ठिकाणी एकूणच या ठिकाणी माहिती आहे। मात्र अद्यापपर्यंत या शॉर्ट सर्किटची अधिकृत पुष्टी झाली नसली तरी मात्र अतिशय दुर्दैवी या ठिकाणी घटना म्हणावी लागली। पहाटे ज्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आपण बघू शकतो की अतिशय पूर्णपणे जळून खाक झालेल्या या मशीन याच संपूर्ण डब्यामध्ये जर बघितलं गेलं तर हे व्हेंटिलेटरची मशीन याच डब्यामध्ये नवजात बालक या ठिकाणी ठेवण्यात आले होते। साधारणतः 9 बालकं याच संपूर्ण या एका वार्डामध्ये होते आणि 9 बाळापैकी 3 बालकांचा अतिशय होरपळून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। वर्षभरापूर्वीच अमरावतीची जिल्हा व स्त्री रुग्णालयामध्ये या ठिकाणी वाढ या ठिकाणी करण्यात आले होता। नवीनच या ठिकाणी इमारत आहे। मात्र या ठिकाणी कशा प्रकारे आग लागली, यामध्ये काही हलगर्जीपणा झाला की काय असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण का जर पाहिलं तर या ठिकाणी हलगर्जीपणा जर झाला असेल तर कोणी या ठिकाणी हलगर्जीपणा केला याचा देखील तपास या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे। कारण का आपल्याला माहितीच आहे वर्षभरापूर्वीच ही इमारत या ठिकाणी स्थलांतरित या ठिकाणी झाली। जुनी इमारती मोडकळीत आल्यामुळे या संपूर्ण इमारतीचा ताबा जो आहे या ठिकाणी देण्यात आलेला होता। मग नवीन या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली होता। मात्र नवीन यंत्रणा लावला असताना कशा प्रकारे या ठिकाणी व्हेंटिलेटरमध्ये आग लागली याचा शोध खऱ्या अर्थाने आता जिल्हा व स्त्री रुग्णालय प्रशासन घेत आहे। पहाटे जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे। मात्र या 3 बालकांचा या ठिकाणी निष्पाप बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूला जबाबदार कोण हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावतीचे गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपूर्ण या घटनेचा तपास करीत आहे। मात्र या 3 निष्पाप बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूला जबाबदार कोण हा सवाल लोकशाही देखील या ठिकाणी उपस्थित करतायत। सूरज, अत्यंत गंभीर आणि मन हेलावून टाकणारी ही घटना अमरावतीमधून आपण पाहतोय। प्रश्न हा निर्माण होतो की जे उपकरण आहेत ते हाताळणं, जबाबदारीने हाताळणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठी वेळोवेळी फायर ऑडिट करणं सुद्धा अत्यंत आवश्यक, बंधनकारक आहे। मग या ठिकाणी फायर ऑडिट झालं होतं का? प्राथमिक माहिती ज्या प्रकारे आली, काही जण शॉर्ट सर्किट सुद्धा म्हणतायत। मग यामध्ये उपकरणांमध्ये त्रुटी होती का? काय या घटनास्थळावरून नेमकी आपल्याला या संदर्भातली माहिती मिळते? निश्चित, कारण आता आग लागल्यानंतर संपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। या ठिकाणी फायर ऑडिट या ठिकाणी झालं होतं का हा सुद्धा एक गंभीर प्रश्न होता। कारण का 3 मजली संपूर्ण इमारत होती, 3ऱ्या माळ्यावर ही आग लागली होती। त्यामुळे या ठिकाणचे फायर ऑडिट झालं होतं का हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं होतं। कारण का वर्षभरापूर्वीच हे संपूर्ण इमारत या ठिकाणी बांधण्यात आली होती आणि संपूर्ण नवीन यंत्र या ठिकाणी होते। कारण का अतिशय म्हणजे व्हेंटिलेटर म्हणजे अतिशय लहान नवजात बालकांचं ठेवण्याचं हे संपूर्ण साधन सामुग्री असते। मात्र या ठिकाणी काही हलगर्जीपणा झाला का हे सुद्धा तपासणं या ठिकाणी महत्त्वाचं। आता
काही वेळा तर अनेक लोकप्रतिनिधी येतील, मात्र लोकप्रतिनिधी येत असताना त्यांना देखील काही इथल्या नागरिकांनी या ठिकाणी सवाल केलेला आहे. कारण आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामधील हा अत्यंत गंभीर असा प्रकार आहे. त्यामुळे 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी सूरज दहाटकडे जाणार आहे. सूरज, आपण पाहतोय की या आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. घटनास्थळावर आपण आहात. आगीचं नेमकं कारण काय आणि फायर ऑडिट संदर्भातली अधिकची काय माहिती मिळते? उपकरणांमध्ये नेमकी काही त्रुटी होती का? यामध्ये रुग्णालय प्रशासनाची काय चूक आहे? सध्या जर पाहिलं तर रुग्णालय प्रशासन असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांच्या वतीने कुठल्याही स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. मात्र या ठिकाणचं फायर ऑडिट झालं होतं काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का या ठिकाणी संपूर्ण यापूर्वी सुद्धा म्हणजे 3 वर्षापूर्वी सुद्धा या ठिकाणी जुन्या जे जिल्हा स्त्री रुग्णालय होतं आणि NIC विभाग होता त्याच ठिकाणी आग लागली होती आणि एका बालकाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला होता. त्या आगीनंतर सुद्धा अमरावती जिल्हा व स्त्री रुग्णालय प्रशासनाने काही जाग आली होती का हे सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा. कारण का 3 वर्षापूर्वी आग लागली त्यामुळे अनेक सवाल या ठिकाणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित केलेले होते. अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर या इमारतीचा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यानंतर जर पाहिलं तर नवीन इमारतीमध्ये संपूर्ण हे बालकांना शिफ्ट करण्यात आलेलं होतं आणि कारण 200 बेडचं हे संपूर्ण या ठिकाणी जिल्हा व स्त्री या ठिकाणी रुग्णालय होतं. सुसज्ज असं इमारत आहे. नवीन या ठिकाणी संपूर्ण उपकरण आहे असं एकूणच या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी कशा प्रकारे हे संपूर्ण या ठिकाणी घटना घडली याचा संपूर्ण शोध आहे तर पोलीस या ठिकाणी करतायत. तर पाहिलं तर आपण दृश्यांमध्ये आपण जर बघितलं गेलं तर अतिशय विदारक अवस्था. पुन्हा एकदा लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना आपण हे दृश्य दाखवूयात की संपूर्ण अमरावतीच्या जिल्हा व स्त्री रुग्णालयातील नवजात शिशूमध्ये 3ऱ्या मजल्यावरली नवजात शिशु कक्षातली ही याच ठिकाणी ती आग लागली होती. याच ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 3 निष्पाप बालकांचा या ठिकाणी एकूणच या ठिकाणी मृत्यू झाला. काही वेळातच या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येणार आहे. सध्या जर पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण चित्रीकरण करण्याच्या ठिकाणी त्याला बंदी घातली. आपण बाहेरून आपण काही लोकांची देखील आपण संवाद साधण्याचा एकूणच या ठिकाणी प्रयत्न करूया. या ठिकाणी ज्यावेळी आग लागली होती त्या ठिकाणी काही नर्सेस होत्या. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा एकूणच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. यशोमती, तुम्ही या ठिकाणी आता आलेल्या आहेत, काय एकंदरीत तुमच्याकडे माहिती आहे? अरे हा फार वाईट आहे हे. असं कसं एवढं कसं काय दुर्लक्ष होतं. हे हॉस्पिटल आत्ता मंजूर केलं होतं. आम्ही पालकमंत्री असतानाच मंजुरात ही झालेली आहे आणि गरिबाचं लेकरू आहे म्हणून त्याला मरू द्यायचं का बरं? कुठून आग लागली, कशी लागली, कशासाठी आणि 3 वाजता लागली. 3 पोरं मरेपर्यंत आपण काय करत होतो? व्हेंटिलेटर होतं. व्हेंटिलेटरचा एवढा स्फोट झाला एकदम. आपण व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. हो म्हणजे सरकारचं स्वतःचं आहे ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं ही सरकारची भूमिका आहे. मला जरा बघू द्या ना काय. सध्या जर पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ज्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून ज्या संपूर्ण या प्रकरणाची या ठिकाणी माहिती घेतात, त्यांनी जर पाहिलं तर जिल्हा शल्यचिकित्सक असतील विनोद पवार यांच्याशी संवाद साधून संपूर्ण या घटनेचा या ठिकाणी माहिती घेत आहे. यशोमती ठाकूर या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्या जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी माहिती घेत. त्यांनी काही सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केलेले आपण ते यशोमती ठाकूर काय सांगणार? गंभीर प्रकरण आहे. काय सांगणार? शिशूंचा मृत्यू झालेला नाही अतिशय वेदनादायक आहे. मला कळलं मी या ठिकाणी पोहोचली. तर अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. मन हेलावून टाकणारी अशी अमरावतीमधून ही संतापजनक घटना समोर येते. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3:30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली. 39 बाळांना या ठिकाणी ठेवलं जातं. आग लागल्याबरोबर व्हेंटिलेटरमधून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढले. त्यातील 6 बालकांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. मात्र आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत कारण यापूर्वी सुद्धा याच रुग्णालयामध्ये काही वर्षापूर्वी आग लागल्याची सुद्धा धक्कादायक अशी माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी सूरज दहाट सुद्धा उपस्थित आहेत. त्यावरची प्रत्येक आपण माहिती घेतोय. आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत घटनास्थळावरून जोडले आहेत. सूरज, आपण घटनास्थळी आहात. त्या ठिकाणी डॉक्टर जे काही उपस्थित आहेत त्यांच्याशी, अधिकारी जे काही उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधता येईल का?
नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या ठिकाणी दाखल झाल्या आणि जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार देखील या ठिकाणी दाखल झाले. आपण जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांच्याशी देखील या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत. सर, या ठिकाणी केव्हा या ठिकाणी घटना घडली, नेमकी प्राथमिक दृष्ट्या काय आपल्याकडे माहिती आहे? जिल्हा शल्य चिकित्सक 3:30च्या दरम्यान मला फोन आला की आपल्या एसएनसीमध्ये आग लागलेली आहे आउटबाउंडमध्ये. तसंच मी तात्काळ म्हटलं बाकीच्यांना कळून द्या आणि परत मी लगेच इथे आलो आणि इथे पाहायला प्रत्यक्षात विचारलं तेव्हा 9 मुलं होते. आपण 6 काढले होते, पण धूर एवढा होता आणि पूर्ण धूर झालेला याच्यामध्ये. तेव्हा फायर ब्रिगेडची गाडी आली आणि आपण एक्सटिंग्विशर फोडले. तेव्हा मी आल्याबरोबर तिथला काचा पण फोडल्या आणि सगळ्यांनी मदती, पण आम्हाला धुरामध्ये काहीच दिसत नव्हतं अक्षरशः. आणि नंतर मग आपण त्यातनं परत हे झाल्यानंतर 3 बाळं बाहेर काढले त्याचे. सर, 6 बालकं या ठिकाणी गंभीर असल्याचं कळतं. नेमकं त्या बालकांची प्रकृती नेमकी कशी आहे? ते स्थिर आहेत. ते जे 6 बालकं आहेत ते सध्या स्थिर आहेत आणि ती सुपरला आणि पीडीएमसीला आपण ऍडमिट केलेली आहे. सर, प्राथमिक दृष्ट्या आग कशी लागली काय आपल्याकडे माहिती आहे? इथं विचारणा केली असताना माझ्या तिथल्या कर्मचारी आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही नेहमीप्रमाणे काम सुरूच होतं इथे आणि एकदम आवाज झाला, बॉम्ब फुटल्यासारखा आवाज झाला असं त्यांनी मला प्रत्यक्षात सांगितलं. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा एकदा आपण काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत, कारण या संपूर्ण घटनेचा त्यांनी माहिती घेऊन तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि काही नाराजी देखील या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यशोमती ठाकूर या प्रसार माध्यमांशी संवाद साधतात. NICU मध्ये जर हा गोंधळ होत असेल तर मग त्याचं काय मतलब आहे? NICU मध्ये हे होतं, नवीन बिल्डिंग मध्ये होतं, म्हणजे याचा अर्थ असा आहे तिथे डुप्लिकेट काही गोष्टी वापरल्या गेल्या का? एखादा काय म्हणतात त्याला व्हेंटिलेटर असा कसा ब्लास्ट होतो? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब्लास्ट होत नाही, सरकारी हॉस्पिटलमध्ये होतं. ह्या डफरेन हॉस्पिटलचे तर खूप कंप्लेंट्स आहेत. खूप लोकांनी मला फोन करून सांगतात आम्हाला अटेंड नाही करून राहिले, आम्हाला असं नाही करून राहिले. म्हणजे बांधल्या बिल्डिंगा त्यावेळेचे काय सरकारने मंजूर केलेला आहे. इथं काळजी तर घेतली पाहिजे. इथं व्यवस्थित डॉक्टर्स पण उपलब्ध नसतात. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज 3 लेकरं मेली. गरिबाची होती म्हणून मेली ना, करोडपतीची मेली नसती की नाही, पण गरिबाची होती म्हणून मेली. आता त्या परिचारिकांनी 6 बच्चे वाचवले असं मला कळलं. आता 6 बच्चे वाचवल्यांवर तुम्ही कारवाई कराल आणि हे ज्यांनी कनेक्शन केले, ज्यांनी सप्लाय केलं त्याच्यावर काय बघणार नाही का? हे जे सप्लायर्स आहे, हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, यांना तर खरं कडक ठेवलं पाहिजे. त्यांना तर सरकारमध्ये खरं मला सुचत नाही आहे. एवढी मोठी घटना घडल्यावर तुमच्याशी काय बोलू, पण सरकारचं दुर्लक्ष आहे. सरकार फक्त नॉन इश्यूला इश्यू करण्यामध्ये बिझी आहे. सरकार कधी म्हणतं वंदे मातरमचा इश्यू करा, कधी हिंदू मुस्लिम करतं, कधी अजून काय करतं, कधी महागाईचा. म्हणजे विषय असा आहे की दुसऱ्याचं आहे ते वाकून बघायचं आणि स्वतःचं झाकून ठेवायचं. सरकारचं म्हणजे आपलं, सरकारचं म्हणजे गोरगरिबाचं. गोरगरिबा जनता म्हणजे इथे करोडपती तर येणार नाही ना, हे इथं गरीबच माणूस येईल. गरीबाचं लेकरू मेलं तर काही होत नाही आणि श्रीमंताला धक्का देऊ देत नाही. त्या लेकरांच्या आईवडिलांना बघा आता बोलताना तर वेदना होत आहेत की कंपेन्सेशन द्या म्हणून. ते तर दिलंच पाहिजे, रिस्पेक्टफुली कंपेन्सेशन दिलं पाहिजे. पण सरकारी दवाखाने, सरकारी शाळा ह्याच्याकडे हे जे सरकार आहे महायुतीचं, यांचं लक्षच नाही आहे. यांचं भलत्या गोष्टींकडे लक्ष आहे. जे लक्ष द्यायला पाहिजे ते केलं पाहिजे बाबांनो. आणि उगाचच ब्लेम गेम करू नका. अख्खा क्रॉस द स्टेट जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सरकारी त्याच्याकडे लक्ष द्या. तिथं भरती करा. तिथं कोण जबाबदार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहे त्यांना सस्पेंड करा. ब्लॅकमेल केलेले कॉन्ट्रॅक्टर्स पण काम करताना दिसतात. हे दुःखाची गोष्ट आहे. पण मला फार जास्त याच्यात राजकारण करायचं नाही आहे. लेकरं जी मेली त्यांना कंपेन्सेशन मिळालं पाहिजे. कोणत्याच सरकारी दवाखान्यामध्ये हे असं नाही घडलं पाहिजे. देवेंद्र भाऊ, स्वतःला तुम्ही इन्फ्रामॅन म्हणता, हे तर धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवी राणा जोडलेले आहेत. राणाजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या जिल्ह्यात अमरावतीमध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. 3 निष्पाप मुलांचा त्या ठिकाणी जीव गेलाय. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय NICU सारख्या ठिकाणी ही व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. त्यामुळे आता अनेक गंभीर असे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण यापूर्वी सुद्धा एक आग लागल्याची घटना या रुग्णालयात घडलेली होती. नेमकं प्रशासनाचं काय चुकलं, आपली काय प्रतिक्रिया? आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात. जवळपास सकाळी 3:30 वाजतापासून मी कंटिन्यू प्रशासनाच्या टचमध्ये आहे.
सीएससी टचमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, आणि मला असं वाटतं दुर्दैवी घटना झालेली आहे आणि नवजात बालकांचा असा मृत्यू होणं हे आमच्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी शर्मेची बाब आहे की एखाद्या आईचा जन्मता मुलगा अशा प्रकारे आगीमध्ये हळहळ करणं आणि त्यामध्ये गेल्या 3 वर्षाआधी सुद्धा जुन्या इमारतीमध्ये अशा पद्धतीने नवजात बालकांच्या कक्षामध्ये आग लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये बालक हलवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला. नवीन इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधली. स्वतः नवनीत राणांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी फॉलोअप करून मी सुद्धा त्या ठिकाणी पुढे येऊन नवीन इमारत बांधून सगळ्या नवजात बालकांचं शिफ्टिंग त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी ज्या ज्या व्यवस्था लागते फायर ब्रिगेडच्या, इलेक्ट्रिकच्या, त्या व्यवस्था पूर्ण करून दिल्या आणि त्यानंतर सुद्धा अशा प्रकारे आग लागणं आणि त्या ठिकाणी नवजात बालकांचा मृत्यू होणं ही दुर्दैवी घटना आहे. त्यासाठी जेही प्रशासकीय तिथे अधिकारी उपलब्ध होते, ते नर्स असो, डॉक्टर असो, ते निश्चितच त्यांची जबाबदारी ती होती. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही रवीजी, एक मुद्दा अत्यंत महत्वाचा हा आहे की ज्या ठिकाणी जे काही परिचारिका, नर्सेस, त्या ठिकाणी स्टाफ उपलब्ध होते, आता जी आपल्याकडे माहिती मिळाली होती त्या माहितीप्रमाणे 6 बाळांचा त्यांनी जीव वाचवलाय. दुसरीकडे त्यांना तात्काळ दखल घेत शिफ्ट करण्यात आलं. मात्र मुळात कारवाई करणार कोणावर हा प्रश्न उपस्थित होता. आपण जसं म्हणाल की त्या ठिकाणी जे स्टाफ होते, मात्र या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी हे सप्लाय झाले, जे काही इक्विपमेंट्स आहेत, व्हेंटिलेटर असेल, त्यामध्ये नेमक्या काही त्रुटी होत्या का, कॉन्ट्रॅक्टर होते, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे त्या परिचारक आणि त्या स्टाफच्या तुलनेने. याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, माझं तेच म्हणणं आहे की जुनी इमारत होती, जुनी इमारती नवीन इमारत केली. जुन्या इमारती मागच्या वेळेस 3 वर्षाआधी अचानक इलेक्ट्रिक वायरामध्ये आग लागली होती. सगळ्यांनी आमच्या अडचणी आणल्या की अशा प्रकारे जुनी इमारत झालेली आहे, त्याच्यामध्ये वायरिंग लिकेज झालेलं आहे, त्यामुळे ही आग लागली. आम्ही समजू शकतो कुठे ना कुठे इमारत व्यवस्थित नाही आहे, तिथे जुन्या वायरिंग झालेल्या आग लागू शकते. आता नवीन इमारतीमध्ये ही घटना होणं, जेही त्या ठिकाणी मला असं वाटतं की फायर ब्रिगेडच्या काही नॉर्म्स मध्ये काही कमतरता आहे काय, त्या इलेक्ट्रिकच्या कामामध्ये अडचण झाली आहे का, त्या ठिकाणी ती व्यवस्था पाहणारे जे अधिकारी आहे त्यांनी त्याचं ऑडिट केलं पाहिजे, त्याची पाहणी केली पाहिजे, त्या ठिकाणी तिथल्या व्यवस्थेला लक्ष दिलं पाहिजे. काही अडचणी असल्या आमच्यापर्यंत आणल्या पाहिजे. त्या ठिकाणी पालकमंत्री हर 10 दिवसांनी येतात. 10 दिवसांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेब अमरावतीमध्ये येतात. त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा, आरोग्य विभागाचा आढावा घेतात. त्या ठिकाणी सीएसनी सांगायला पाहिजे. पण अशा प्रकारे आग लागणं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे बालकांचा मृत्यू होणं, मला असं वाटतं तिथे जे लोक लक्ष येतात, जो स्टाफ तिथे ठेवलेला आहे, त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी जर ही जबाबदारी पाळली नसेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल. आणि ज्या नर्सेसनी या बालकांचा जीव वाचवला, नक्कीच मी त्यांचं कौतुकी करीन. पण ही परिस्थिती काय येऊ द्यायला पाहिजे, ही परिस्थिती कशामुळे आली? जर नवीन इमारत आहे, नवीन इमारतीचे पैसे दिलेले आहे, व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे, त्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती येत आहे, त्या आईला आपला बाळ गमावा लागला. या परिस्थितीमध्ये एक आई आपल्या मुलापासून पोरकी झाली, ही परिस्थिती कोण समजणार आहे? त्या परिस्थितीसाठी जर तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या काम करणाऱ्या व्यवस्थेला जर संविधान त्या ठिकाणी याची जर काळजी नसेल तर मला असं वाटते जे सीएस असो की त्याचा अंतर्गत स्टाफ असो त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार आहे. त्याच्यात काही लापरवाही केली. एक महत्वाचा प्रश्न, संदेश दिला आपला मुद्दा अगदी बरोबर आहे. एक महत्वाचा प्रश्न, आपण जसं म्हणालात की पहाटे 3:30ला ही घटना घडली, तेव्हापासून आपण प्रशासनाच्या आणि संपर्कामध्ये आहात, आपण प्रत्येक गोष्टींची माहिती त्यावेळी घेत आहात, अपडेट्स घेत आहे. सरकारी रुग्णालयामध्ये दर काही महिन्यांनी इलेक्ट्रिक आणि बायोमेडिकल उपकरणांचे सेफ्टी ऑडिट होणं हे बंधनकारक असतं. या रुग्णालयात शेवटचं ऑडिट कधी झाले होते आणि त्याबाबतची जी एनओसी असते जी बंधनकारक आहे त्याबाबतची काही माहिती आपल्याला मिळाली का? आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात, शेवटचं ऑडिट कधी झालंय? आता 3:30-4 वाजता आग लागणे, मुलांना सुखरूप ठेवणे, मुलांची व्यवस्था करणे, त्या ठिकाणी प्रशासन त्याच्यामध्ये लागलं होतं. आता सगळ्या इन्क्वायरी कलेक्टर करणार आहे, स्वतः सीएसला सांगितलेलं आहे. या सगळ्या बाबी पुढे येतील, त्या हिशोबाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आज ही परिस्थिती व्हायला नको होती. नवीन इमारत, नवीन व्यवस्था केल्यानंतर जर ही परिस्थिती येते तर कुठे ना कुठे ती लापरवाही झालेली आहे. ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होऊ नये याच्यासाठी आम्ही तातडीनं
त्यावर कारवाई नक्कीच करू आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या हॉस्पिटलचं ऑडिट झालं पाहिजे, टायर ग्रेड ऑडिट झालं पाहिजे आणि सगळीचकडे याची काळजी घेतली पाहिजे अशी आरोग्य मंत्र्याला मी आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती करणार आहे. अगदी रवीजी खरं तर 3 निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर आता केवळ चौकशी करू एवढेच आश्वासन मिळते की तातडीने आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे? स्थानिक आपण लोकप्रतिनिधी आहात किंवा आरोग्य अधिकाऱ्यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया आली का? वरिष्ठ नेत्यांशी आपली चर्चा झाली का? मी तेच सांगितलं की आता ही अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. आम्ही जिल्हा लेवलवर जिल्हा अधिकारी, सीएस, पोलीस कमिशनर यांच्याशी माझी चर्चा झाली. आता तर या ठिकाणी मुलांचा जीव वाचवणे आमच्यासाठी प्रायोरिटी होती. आता या सगळ्या गोष्टीवर आरोग्यमंत्री असो की त्या व्यवस्थेला जोडणाऱ्या ज्या विषय आता मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा मी बोलणार आहे. पण या सगळ्या व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्येच दुरुस्त करू. पण आता जी घटना झाली आहे त्या घटनेवर खऱ्या अर्थानं मात करण्याची गरज होती. त्या ठिकाणी काही आणखी बालकांचा मृत्यू होऊ नये, त्यांना सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामध्ये आम्ही लागलो होतो. म्हणून पुढचं पाऊल आमचं हेच राहील, ही घटना दुसरीकडे होऊ नये यासाठी निश्चितच पाऊल उचललं जाईल. नक्कीच. रवी सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.